रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या शेत नांगरणी स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळतोय। संगमेश्वर तालुक्यामधील वाडा वेसराड या इथल्या बळीराजा शेतकरी मंडळाकडून सामूहिक नांगरणी आणि भात लावणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांची उपस्थिती होती। यावेळी 100 पेक्षा अधिक बैलजोड्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या। शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकडे वळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून या शेत नांगरणी स्पर्धांचं आयोजन केलं जातं। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। सध्या शेतीच्या कामाचा हंगाम सुरू आहे आणि त्यातच ठिकठिकाणी नांगरणी स्पर्धा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातल्या वाडा वेसराड या गावी आहोत आणि या ठिकाणी देखील बळीराजा शेतकरी संघटनेकडून इथे नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 100हून अधिक बैलजोड्या ज्या आहेत त्या नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि यामध्ये 70 पेक्षा अधिक ज्या आहेत त्या गावठी बैलजोड्या आणि 30हून अधिक या घाटी बैलजोड्या सहभागी झालेल्या आहेत। आणि याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे जी कोकणात सध्या शेतीकडे ओढा जो आहे तो लोकांचा कमी होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे पुन्हा शेतकरी लोक शेतीकडे वळावीत यासाठी या स्पर्धांचं मुख्यतः आयोजन केलं जातं। आणि सध्या गावागावांमध्ये या नांगरणी स्पर्धा घेतल्या जातात आणि त्याचाच उत्साह आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो। आणि विशेष करून जर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी प्रेमी असतील, शेतकरी असतील किंवा अन्य लोक जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळतात। हजारो लोक जे आहेत ती या स्पर्धा खास करून पाहण्यासाठी आलेले आहेत। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या स्पर्धा सुरू असतात आणि दिवसभर इथे हे सर्व शेतकरी या स्पर्धांचा आनंद लुटत असतात। आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या वाडा वेसराड गावामध्ये 100हून अधिक बैलजोड्यांनी या नांगरणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि जवळपास 10 सेकंदापासून 15 ते 20 सेकंदापर्यंत ही बैलजोडी जी आहे ती या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि कशा पद्धतीने हा थरार जो रंगतो तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। राकेश कुडेकर, NDTV मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी।